नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि उन्हाळ्याच्या ह्या दिवसामध्ये PPR लस आपण आपल्या शेळ्यांना देत आहोत. तर PPR लस ही महत्त्वाची का आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि PPRचे काय फायदे हे आपल्याला डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहेत, माझे मित्र. नमस्कार डॉक्टर साहेब. तर आपण हे आज PPR लस लावायचा आपण इथं हे घेतलेला आहे कार्यक्रम आणि PPR आपण लावून राहिलो. तर PPR ही का लावायला पाहिजे आपल्या शेळ्यांना? PPR लावायला पाहिजे कारण जे मरतूक होते PPR मध्ये पुरी म्हणजे एक वेळ जर आपल्या फार्मवर चिरली तर सपोज बघा की 90% आपलं मरतूक होतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं जे नुकसान होते फार्मवर मरतुकीमुळे 100% नुकसान होते असं समजून PPR ही लस शेळीपालनामध्ये खूप महत्त्वाची आहे. दरवर्षी लावा, दरवर्षी लावायला पाहिजे. आणि वर्षाने बिमारी येते. ही किती महिन्यानंतर समजा आता एक छोटं पिल्लू आहे तर त्याला चालते की त्याचं वय किती असायला पाहिजे? जवळपास 3 महिन्याच्या वरच्याने सगळ्याला चालून द्या. 3 महिन्याच्या वर. जे ॲडव्हान्स प्रेग्नंट आहे त्याला नाही लावायची. अच्छा अच्छा. म्हणजे 3 महिन्याच्या वर जर जे करडू असतं तर त्याला आपण PPR लावलेली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर छोटं असेल तर त्याला नाही लावायची. ते दुधामधून पोहोचून जाते बकरीच्या समजा. म्हणजे ज्या आपण शेळीला लावलेली आहे त्याच्या दुधातून त्याला येऊन जाते. त्याच्यामुळे त्या पिल्लांना सुद्धा त्याचा फायदा होईलच. तर PPR जाणून घेऊ आपण आता. PPR आपण लावायची कशी आणि त्याचे फायदे तर आपण आता तुम्ही ऐकलेच आहे आणि किती वयापासून त्याला किती वयापर्यंत लावता येते हे पण ऐकलेलं आहे. तर आपण एका शेळीला घेऊ. तर ही PPR लस आपण कशात लावतो? नसात लावतो त्याच्या का? सबकटमध्ये. तर आपण जाणून घेतलेलं आहे PPRचं महत्त्व आणि PPR लस कशी लावायची. तर आपल्यासोबत आहे मंगेश भाऊ, यांचासुद्धा नायरा गोट फार्म घारो इथं वरुडला आहे, तालुका बाभुळगावमध्ये. तर तुम्ही PPR लावलेली आहात? हो. पहिलंच वर्ष तुमचं PPR लावण्याचं. यांचासुद्धा गोट फार्म आता याच वर्षी सुरुवात झालेली आहे. 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे. आणि जवळपास शेळ्या किती आहे आपल्याकडे? 40 शेळ्या आहे पूर्ण, लहान मोठ्या सगळ्या. 40 शेळ्या. 40 शेळ्यामधून आता PPR किती शेळ्यांना लावली? जवळपास 30-35 शेळ्या. 30-35 शेळ्यांना. म्हणजे काही 3 महिन्याच्या खाली असेल, प्रेग्नंट असेल, त्यामुळे त्यांना नाही लावली. तर शेतकरी बंधूंनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.